की निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही समाजातल्या प्रत्येक घटकांशी बोलताय, म्हणजे तरुणी असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील. संवाद साधकांशी साधत असताना मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, काय काय बोलतात तुमच्याशी ते? मतदार बोलतात तात्यांनी केलेली कामं आणि मनोज भाऊनी केलेली विकास कामं ह्यासाठी काकी तुम्हालाच मतदान करणार आम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं सांगतात. अच्छा. म्हणजे दुसरा एक प्रश्न, म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं आहे, लाडक्या बहिणी ह्या महायुतीच्या बाजूनं नेहमीच राहिलेल्या आहेत. यावेळेस लाडक्या बहिणींचा कौल कोणाला असणार? लाडक्या बहिणींची आता आपली महायुती आहे. लाडक्या बहिणींचा कौल मुश्रीफ साहेबांना असणार, कारण लाडके भाऊ मुश्रीफ साहेब आहेत. अच्छा. यावेळेस निवडणुकीमध्ये तुम्ही फिरत असताना अनेक जणांचं प्रेम तुम्हाला मिळतं. काय भावना वाटतात तुम्हाला? इतकं गावकरी तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्या कुटुंबावर प्रेम करतात. आम्ही प्रत्येकांच्या सुखादुखात नेहमी असतो. आम्ही घरी आलेल्या सर्व माणसांनी आपल्या आपुलकीपणानं पाठवतो घरातून. कधी मी रिकाम्या हातानं पाठवलं नाही कुणाला. का आलेल्या सर्व माणसांनी, माझ्या गावच्या सगळ्या महिला ज्या सगळ्या येतील त्यासनी मी नेहमी आपुलकीपणानं आणि आपलंसं म्हणून असं मी केलेलं आहे काम. ह्यासाठी आमच्यावर त्यांचं अगदी प्रेम आहे की माझी इच्छासुद्धा नव्हती आता हे करायसाठी, उभी राहायसाठी. खरं माझ्या सर्व माता भगिनींचं, माझ्या सर्व गावकऱ्यांचं, मतदारांचं की इच्छा होती की तुम्ही तात्यांच्या मागं आज ही उमेदवारी लढवावी असं त्यांची इच्छा असल्यामुळं मी उभी राहिली. काकी, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे जनतेनं सांगितली की तुम्ही ही जबाबदारी आता घ्या काकी, काय शेवटी मतदारांना काय आव्हान कराल, जे मतदार इतकं तुमच्यावरती प्रेम करतात? तात्यांनी जी कामं केली आणि मनोज भाऊनी केली आणि मी सुद्धा करीन असाच विश्वास मी देते.